कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकांसाठी आमदार महेंद्र दळवी यांनी आपली कन्या जुईली जुईकर दळवी हिचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर दळवी यांनी हा अर्ज मागे घेतला. यानंतर महेंद्र दळवी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जुईली दळवींनी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी भावनिक पोस्ट शेअर केली. आजचा दिवस कोकणवासियांचा नसला तरी उद्याचा सूर्योदय त्यांचा असेल. आपल्यासोबत आज अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आहेत आणि आज त्यांनी त्यांच्या मुलीचा अर्ज मागितला. आपण त्यांच्याकडे जाणून त्यांनी नेमका जेवढ्या म्हणजे मतदानाचा मतदार असतानासुद्धा त्यांनी आपल्या मुलीचा अर्ज मागितला. आपण त्यांच्याकडे जाणून काय नेमकी भावना आहे आणि त्यांनी आज शेवटच्या क्षणावरती त्यांनी अर्ज मागितला आहे कसा वगैरे. सर नमस्कार, पुढारीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आपल्या मुलीचा अर्ज मागे घेतलेला कसं बघते, काय सांगाल? आता पक्षाचा आदर करणारे कार्यकर्ते, पक्षाचा आदेश पाळणारे मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात असताना माझ्या पक्षाच्या नेत्यांना किंवा पक्षाला कुठला त्रास होऊ नयेत याचा मागचा दृष्टीकोन होता. आणि म्हणून मी 30 तारखेला अपक्ष फॉर्म भरला होता. त्यावेळेस पक्षाला कुठलीही मी विचारणा केली नव्हती. पण असा पक्षाचा आदेश आला की त्याच्यामुळे आम्ही ही सीट कोकणात सीट राष्ट्रवादी वाटेला गेली आणि म्हणून ती मी सीट आज कन्याची माझी पार्टी घेतली आणि त्या माध्यमातून मी भावनिक पोस्ट केली की ज्यांनी मला समर्थन केलं आहे त्याचा आदर करणं माझं काम आहे. आणि मग त्या पोस्टद्वारे मी लोकांचा सन्मान केला आहे. हे निश्चित सगळ्यांची इच्छा होती की निवडणूक आम्ही सगळे ताकदीने लढणार होतो. तसं संपूर्ण कोकणातलं वातावरण आहे. कारण तटकरच्या कुटुंबामध्ये 4 टर्म ही उमेदवारी जाते तेव्हा लोकांमध्ये नाराजी आहे, राष्ट्रवादी मुळात नाराजी आहे आणि त्याचा फायदा आम्हाला नक्की झाला असता. आज जे लोक चर्चा करतात त्यांचं म्हणणं कदाचित बरोबर आहे. कारण आलेली संधी एकदा घालवणं हे काय ठीक नाही आहे आणि पक्षाचा मारला जातो. पण शेवटी पक्ष शिस्त आहे. आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता की आम्ही सगळेच जण आहोत. त्यामुळे पक्ष कुठे अडचण येऊ नये. जे महायुतीच्या माध्यमातून सीट शेअरिंग झाली त्याच्यामध्ये सीट राष्ट्रवादीला गेली. त्यामध्ये त्याच्यात त्यांनी समर्थन केल्यामुळे त्याला पाठिंबा देणं, त्याला दुजोरा देणं हे आमचं काम आहे. त्या गोष्टीतनं लोकांनी ही चर्चा सुरू केली आणि निश्चित त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आपल्यासोबत होते आमदार महेंद्र दळवी. पुढारी न्यूज, सागर जैन, रायगड.